गुगलवर बेस्ट होम इन नाशिक टाइप करून थकलात? आता वेळ आहे दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या DBD होम फेस्ट 2025 ला भेट देण्याची. इथे आहे नाशिक मधील प्रोजेक्ट्सचे अनेक पर्याय एकाच छताखाली. 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत नक्की या आणि बुक करा तुमचं ड्रीम होम. DBD होम फेस्ट 2025, 3 लिव्स गोविंदनगर नाशिक. कॉल 7796833833. घरातली माणसं काय करायची? अरे घरातली माणसं पण रडतील, तुम्ही आता सोडून साहेब तसं मुलीचं जमलं 3 दिवसापासून 22 दिवस टेन्शन घेते. पुढे कसं होईल? अरे काय नाही, आम्ही आहोत ना. कसं होईल? गेल्या आठवड्याभरापासून राज्यात अवकाळी पावसानं हाहाकार माजवलाय. बार्शी, सोलापूर, लातूर, मराठवाडा आणि नाशिक जिल्ह्यांसह महाराष्ट्रातील तब्बल 70 लाख हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेलेत. तोंडाशी आलेला घास शेतकऱ्याच्या हातून निसटलाय. याच पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल येवला तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. गवंड गावापासून या पाहणी दौऱ्याची सुरुवात झाली. मंत्री भुजबळ स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आणि नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू त्यांच्या समोरच वाहू लागले आणि वातावरण भावनिक झालं. घरातली माणसं काय करायची? ओला दुष्काळ काय त्याचे ते काही नियम असतील वगैरे, आपल्याला शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यच द्यायचं आहे ना, तर पूर्ण सहाय्य दिलं त्यांना, काळजी कशाला करताय. आणि त्यांनी तेही सांगितलं की आम्ही सगळे नियम बाजूला ठेवतो आहोत. काहीतरी नियम ना 65 मिलीमीटर ताबडतोब एका दिवसात झाला पाहिजे पाऊस वगैरे, हे सगळे नियम जे आहेत बाजूला ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की, आणि शेवटी काय सगळे मंत्री जे आहेत ते आहेत ना बांधावर, आणि ते स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फिरतात ना काही ठिकाणी, होडीतून जावं लागतं त्यांना, आपण पाहिलेलं आहे. तर हे सगळं हे करताना आज पहिली जो प्राथमिकता जी आहे ही शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी आहे, आणि त्यासाठी सगळं काही केलं जाईल. सध्याची पूरस्थिती अतिशय गंभीर आहे, मात्र कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्याला पुन्हा उभं करण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करेल अशा आश्वासन यावेळी त्यांनी दिलं. तर 2 दिवसांपूर्वी मंत्री भुजबळांनी मोठा निर्णय घेत आपला महिनाभराचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केलं. तसेच स्थानिक प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार सोबतच मंत्रीही पुढे सरसावत आहेत. आता प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आम्रपाली बाग, नाशिक.